नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय मराठी मसाला. मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची सुसाट एंट्री, तर भाजप शिंदेंना जबरदस्त धक्का. मुंबईमध्ये कोणाला मिळणार किती जागा? मुंबई महानगरपालिकेवर कोणाची येणार सत्ता? याचा आलेला हा सगळ्यात मोठा. मुंबईतील मराठी माणूस अखेर ठाकरें यांच्या मागे. ठाकरेंना सोडणं अशक्य नसल्याचं मराठी माणसांनी म्हटलं आहे. 55% मुंबईतील मराठी माणूस उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना करणार मतदान. तर उत्तर भारतीयांनी देखील उद्धव ठाकरेंना दिलेली साथ. बघूया सविस्तर. महत्वाचा सर्वे, कोणाला मिळतायत किती जागा? मित्रांनो, सुरुवातीचा पक्ष आहे तो अजित पवारांची राष्ट्रवादी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मधूनच भाषा करावी लागली, ती महायुतीमुळे. त्यामुळे मुंबईत महायुतीला मतदान मागणं आता अवघड होत गेलं आहे. कारण की आपला सोबत असणारा अजित पवारांचा पक्ष आपल्या विरोधात मतदान मागतोय. मात्र सत्तेमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असून देखील उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी मात्र याच मुद्द्याला हात घालत सध्या भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केलाय. या वक्तव्यावरून सध्या मुंबईसह राज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेत किती जागा मिळणार हा देखील महत्त्वाचा मुद्दा होता. अजित पवारांची राष्ट्रवादी पार्टी नवाब मलिक यांच्या अधिपत्याखाली निवडणूक लढवत होते. यामुळे भाजपने त्यांना घेतले नाहीत. त्यामुळे अजित पवारांना मदत मिळत आहे फक्त 2 ते 5 जागा. या पवार या देखील 2 ते 3 जागांवर येऊ शकतात, असा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट केला जातोय. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष ते म्हणजे काँग्रेस. सध्याची राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्रामध्ये गेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसने बऱ्यापैकी यश मिळवले होते. मग मुंबईत मात्र त्यांना आता ठाकरे बंधूंच्या विरोधात निवडणूक लढवायची आहे आणि ठाकरे बंधूंना हरवायचे आहे. मात्र इथे अवघड होऊन बसले आहे, कारण ते भारतीय जनता पार्टीचे आणि शिंदे गटाचे. कारण की त्यांच्याकडे असणारी उत्तर भारतीयांची सगळी मतं त्यांना न पडता आता काँग्रेसला पडतील आणि याचा फटका सध्या थेट शिंदे यांना आणि भाजपला बसणार आहे. आणि याचा फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये बसताना दिसतोय. या सगळ्या घडामोडींवरून मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसला किती जागा मिळणार, मुंबईमध्ये हा देखील महत्त्वाचा मुद्दा होता. मुंबईत काँग्रेसला मिळतायत एकूण 10 ते 12 जागा. ही भारतीय जनता पार्टीसाठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. मित्रांनो, त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत लॉटरी लागताना दिसतेय. उद्धव ठाकरे यांच्यासोबत निवडणुका लढवणं हे भाजपचं स्वप्न होतं. आता त्या स्वप्नावर पाणी फिरतंय. इकडे मात्र राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत आपला घरोबा केला आणि मुंबई महानगरपालिकेचे आपल्या पक्षाला देखील नवसंजीवनी दिली. मुंबईत त्यांनी सूत्र फिरवली. मग मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अगोदर ठाकरे बंधूंची युती झाली. मराठी माणसांना जे हवं होतं तेच घडलं आणि मुंबईतील असंख्य मराठी माणसं आता ठाकरे बंधूंच्या मागे खंबीरपणे उभी आहेत. आणि मुंबईतून सगळ्यात मोठी बाब येते ती म्हणजे राज ठाकरेंच्या मनसेला अतिशय चांगली मुसंडी मारताना मुंबईकर बघतोय. मग मुंबईत मनसेला मिळतायत मित्रांनो 30 ते 40 जागा. हा रेकॉर्ड मुंबईत पहिल्यांदाच मनसेला रेकॉर्ड ब्रेक अशा जागा मिळताना दिसत आहेत. ही राज ठाकरे यांची सगळ्यात मोठी यशस्वी खेळी म्हणावी लागेल. त्यानंतर पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये म्हणावा तेवढा यश मिळालं नव्हते. परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंच्या सोबत असल्यामुळे भाजपला जबर धक्का बसतोय एकीकडे आणि शरद पवारांना मोठं यश मुंबईत मिळताना दिसू लागलंय. कारण की ठाकरे बंधूंच्या पॅनल बरोबरच शरद पवारांचे काही उमेदवार जवळ असल्याने याचा फायदा उद्धव ठाकरेंना सरळ होताना दिसतो आहे आणि शरद पवारांना देखील याचा फायदा होताना दिसतोय. मुस्लिम मतदार देखील शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे घेत आहेत. मग मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांना मिळतायत 3 जागा. या देखील खूप मोलाची आणि महत्त्वाची असतील, कारण की जेव्हा सत्ता स्थापन करायची तेव्हा या 3 जागा आज किंग मेकर म्हणून पुढे येऊ शकतात. त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. शिवसेना माझी आहे, शिवसेना ठाकरेंची नाही, असं म्हणत शिंदेंनी मुंबईचं रणांगण जिंकण्याचा प्रयत्न सुरू केलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर आपण चालतो, माझी शिवसेना चालते, असं म्हणत मुंबई महानगरपालिका भाजपसोबत लढण्याचा त्यांनी विचार घेतला. मात्र फक्त 9 जागांवरती शिवसेना लढायला लागली आणि इकडे मात्र महापौर बनतोय भाजपचा, तोही बिगर मराठी. मग शिवसेना प्रमुखांचे विचार कसे तुम्ही जोपासता, असा सणसणीत सवाल शिंदेंना मुंबईकर करतोय. यामुळे मुंबईकर एकनाथ शिंदेंना खूप मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे धोबीपछाड देऊ शकते.
मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंचा खूप मोठा विजय शिंदेंच्या जीवाला देखील लावू शकतो. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळतायत अतिशय कमी जागा. आता देखील मिळतायत 30 ते 40 जागांपर्यंत शिंदे यांची शिवसेना मुंबईमध्ये मजल मारू शकते. यापेक्षा जास्त ते जाऊ शकत नाहीत. त्यानंतर पुढचा कक्ष येतोय मित्रांनो, ती म्हणजे भाजपा, भारतीय जनता पार्टी. मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या उद्देशाने मुंबईत मैदानात उतरली आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना आणि इतर मित्रपक्षांना जवळ करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र इकडे ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळे यांचा संपूर्ण गेम हुकल्याने मुंबईत चित्र निर्माण झालंय. ठाकरे बंधूंची युती ही यांना खूप महागात पडू लागलीय. 2 ठाकरे आणि इकडे शरद पवार यांची साथ असल्यामुळे इथे भाजपला देखील जबर धक्का मुंबईत बसताना दिसतोय. उद्धव ठाकरे आणि मनसे मात्र मुंबईत चांगलं यश मिळवताना दिसत आहेत. सत्ता कुणाच्या ताब्यात हा प्रश्न असतानाच भाजपला मग मुंबईत मिळतात फक्त 61 ते 66 जागा. हा भाजपचा लाजिरवाणा मुंबईत पराभव म्हणावा लागेल. मित्रांनो, त्यानंतर पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. ज्या शिवसेनेने गेली 30 वर्ष मुंबई महानगरपालिका सांभाळली, मुंबईवर आपलं राज्य प्रस्थापित केलं, ज्या शिवसेनेने मुंबईकरांना सोबत घेऊन मुंबई महापालिका पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, तीच शिवसेना आता जिंकणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. भाजपा विरोधात ठाकरे बंधू अशी थेट लढाई मंडळीच्या रणांगणात सुरू असतानाच एकीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी बनून मराठीचा मुद्दा हातात घेतला असतानाच मुंबईकर मात्र ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे सध्या उभे असल्याचं चित्र मुंबईतून जाणवतंय. मग मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातातून जाऊ देणार नाही असं मराठी मतदारांनी मुंबईत ठरवलं होतं. तर उत्तर भारतीय दाक्षिणात्य मतदार देखील ठाकरे बंधूंच्या मागे अतिशय खंबीरपणे आपलं गुपित मतदान करणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येतेय. त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या पक्षाला मुंबईमध्ये मोठं यश मिळू शकते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत चांगल्या जागा मिळू शकतात. हा सध्याचा सर्वे आहे. मुंबईमध्ये ठाकरेंना 72 ते 80 जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते. हा ठाकरेंचा प्लस पॉइंट असू शकतो. अशा परिस्थितीत जर उद्धव ठाकरे राज ठाकरेंना जर जागा मिळाल्या तर मात्र मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना 110 जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते. आणि मुंबईमध्ये ठाकरेंची ही ओळख, ठाकरेंचा हा जलवा सध्या भाजपला प्रचंड महागात पडू शकतो. आणि इथे मात्र ठाकरे आपली सत्ता मुंबई काबीज करू शकतात. अशा प्रकारचं मुंबईत वातावरण सध्या तरी सुरू आहे. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबद्दल आपणास काय वाटते? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.